ऐकलं का? काय रुपाली? अहो त्या पोरीचं शाळा उघडाच टाइम आलाय, त्यांच्या ऍडमिशनचं बघितलं काही? अरे रुपाली, तुला सगळं माहिती आहे. परिस्थिती काय आहे. मग त्या पोरीला शिकवायचंच नाही का आता? हे बघ रुपाली, जेवढं शिक्षण झालंय ना तेवढं भरपूर झालं. ए सुनबाई काय झालं? अहो मामा, तुम्हीच बघा, त्या पोरीची 8-10 दिवसात शाळा उघडायची, त्यांचं अजून ऍडमिशन नाही, काहीच नाही. ए पोरा काय घ्या ना ऍडमिशन? अण्णा, ह्या विषयावर सगळं बोलून झालंय. आता काय जास्त विचार करण्यात तथ्य नाही. अरे काय झालं? काय ऍडमिशन घ्या ना? अण्णा, त्या पोरींलाच विचारा. ए पोरीनो काय घ्या ना ऍडमिशन? अहो अण्णा, जाऊ द्या, कशाला आता जखमीवरच्या खपल्या काढता. हा अण्णा, वैशू म्हणते तेच बरोबर आहे. अरे मला सांगा पण नेमकं काय झालं? दिदे, सांगायचं का? बरं सांग. अण्णा, ऍडमिशन घ्यायला काय नाही, पण ना ऍडमिशनला खर्च लई आहे. आणि पप्पा म्हणतात माझ्याकडे काय पैसे नाहीत. ए पैशासाठी ऍडमिशन घ्या ना काय पोरीचं? ए पोरीनो किती पैसे लागायचे ऍडमिशनला? अहो अण्णा, जाऊ द्या, तुम्ही नका या विषयात डोकं घालू. जाऊ द्या अण्णा, आम्ही शिकलो एवढंच लय झाले. ए पोरीनो किती पैसे लागायचे? तुमचा आजोबा खंबीर आहे तुम्हाला पैशाला. जाऊ द्या अण्णा, तुम्हाला पण लय खर्च आहे आता. ए पोरीनो, अरे माझ्या नात्यासाठी मी किती बी पैसे खर्च करायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही काय बेथा? बरं अण्णा, सांग काय किती खर्च होतोय? ए वैशू नको सांगू. ए सांगा पोरी हो, तुमचा आजोबा खंबीर आहे. हो बघा, मामा पैसे द्यायला तयार झालेत. अण्णा का पैसे आहेत काय? अहो अण्णा, ऍडमिशनला तसे लय पैसे नाही लागत. माझ्या ऍडमिशनला 20,000 आणि दिदीच्या ऍडमिशनला 30,000. अगं वैशू, अण्णाकडे असतील का 50,000? होय अण्णा. होय अण्णा. रुपाली, तुला खरं सांगू का, पोरींचं ऍडमिशन मी करणार आहे. पण जे गोरगरीब लोक आहेत, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, त्यांचं हातावरचं पोट आहे, अहो ते कसे शिकवणार मुला मुलींना त्यांच्या? हा, अरे आज खाजीकरणाने पार कमर तोडली माहिती का शिक्षणाची. एक तर ती स्कॉलरशिप येते, या वर्षीची स्कॉलरशिप 3ऱ्या वर्षी येते, मधले 2 वर्ष पैसेच भरावे लागते. ते शेवट शिक्षण पूर्ण झालं ते पैसे करायचं काय? आज वेळेला पैसे नसते, त्याच्यामुळे ऍडमिशन थांबतेत, पुस्तकं थांबतेत, वया थांबतात, कपडे मिळत नाही, चपला मिळत नाही, एवढी भयान परिस्थिती आहे. मित्रांनो, मला एवढं सांगायचंय, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे. या खाजगीकरणामुळे झालंय काय माहिती का? ज्याच्या मला नाही तो रेट, ज्याच्या मला नाही ती ऍडमिशन फी, ज्याच्या मला नाही ते कपडे, किंवा माझेच कपडे, मी आणलेले पुस्तक वापरायची, या बऱ्याचशा घटना राज्यभर काय देशभर किंवा जगातल्या लेवलला चालू आहे. सगळ्या पालकांची परिस्थिती नसते. शिक्षण हे काही सोपं राहिलेलं नाहीये. शासनाने मुलींचं शिक्षण, जे उच्च शिक्षण फ्री केलंय, ते पहिली ते जोपर्यंत शिक्षण आहे तोपर्यंत फ्री करायला पाहिजे. बाकी बऱ्याचशा गोष्टी कमी करा, जादा करा, तो विषय नाही. तर मित्रांनो, आजची पिढी जर नाही शिकली ना, तर आपला भारत देश अधोगतीच्या मार्गाने खाली जाईल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. पालकांची परिस्थिती असते नसते, मला असं वाटतं सरकारी यंत्रणेतून ही सगळी सुविधा मिळणं गरजेचं आहे मुलांना. बरोबर आहे ना मित्रांनो? आवडल्यास नक्की